खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे मुठा नदी पात्रालगत असलेल्या काही भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। सिंहगड रस्त्यावरील एकता नगर या भागातील काही इमारतींमध्ये पाणी शिरले। याच भागातील द्वारका तसेच साई सिद्धार्थ या सोसायटीच्या पार्किंगमध्ये कमरे इतकं पाणी आलंय। त्यामुळे खबरदारी म्हणून महानगरपालिका आणि अग्निशामक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत। काल दुपारपासून या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं जात आहे। सध्या खडकवासला धरणातून 39,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात केला जातोय। सकाळपासून शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे, मात्र घाटमाता आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे 4ही धरण 100% भरलेले आहेत। सध्या खडकवासला, वरसगाव, पानशे, टेमघर या 4ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये सोडण्यात येतोय। त्यामुळे मुठा नदीचं पात्र दुथडी भरून वाहतंय। एकता नगर भागातील 60 कुटुंबांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। महानगरपालिकेकडून सातत्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा, पुणे। एकदा एकता नगर मध्ये पाणी शिरलं। हे बघा, सध्या आम्हाला तरी असं सगळ्यांना वाटतं, सगळ्या आमच्या नागरिकांना असं वाटतंय की ऍटलिस्ट आता इथपर्यंत नाही केलं ठीक आहे, पण ऍटलिस्ट प्रशासनाने आमच्यासाठी प्रोटेक्ट वॉल तरी, एक फर्स्ट एड म्हणून प्रोटेक्ट वॉल तरी करून द्यावी, जेणेकरून हा प्रसंग आमच्यावरती येणार नाही। आम्हाला शिफ्ट करताय, आमची तिकडे सोय करताय, पण इतकं सोपं काम नाहीये ते। जितकं तुम्ही बोलताय तितकं सोपं काम नाहीये ते, आमच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे ते। आलं लक्षामध्ये, आम्ही ते दरवर्षी फेस करतो। गेल्या वर्षी पण आम्ही खूप फेस केलं। आम्हाला आशा होती, खरंच प्रशासनाकडनं आशा होती की ऍटलिस्ट प्रोटेक्ट वॉल तरी आम्हाला या वर्षी नक्की मिळेल, पण नाही मिळाली। आता मी गेले 8 वर्ष इथं राहते, त्याच्या आता ही 3री वेळ आहे। हा पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे ही 3री वेळ आहे। जेव्हा जेव्हा पाण्याचा विसर्ग वरतून जास्त होतो त्यावेळेस आम्हाला या गोष्टी प्रशासनाने सांगितलं की 30,000 पाणी सोडणार आहे। मध्यंतरी पाऊस तरी थांबलाय, त्याबाबत कसं? आता पाऊस थांबलाय पण पाणी थोडी थांबतंय। बाकीच्या आमच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोडी थांबतायत, आम्हाला तर फेस करावं लागतंय ना। जेव्हा तुम्ही पाणी सोडता तेवढाच प्रॉब्लेम जर असता, तेवढाच प्रॉब्लेम आहे, मग तो तुम्ही सॉल्व्ह करून द्यावा ना। म्हणजे हा प्रत्येक वर्षी किती वर्ष आम्ही अजून हा फेस करायचा? यामध्ये अजून लहान मुलं पण बघते, हे बघा ना, सगळी मुलं, हे बघा, हे आम्ही सगळी याच बिल्डिंग मधले आहोत। आम्हाला खूप, आता यावर्षी आमचं नशीब चांगलं की आमच्या बिल्डिंग मध्ये हो, पहिल्या गेल्या वर्षी आमचं पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होतं। मग मला सांगा, पहिल्या मजल्यावरती खाली 4 लोक राहतात, 4 लोकांनी पूर्ण शिफ्ट करायचं का संसार? शिफ्ट करा सांगतात, तुमचं स्थलांतर करो म्हणून सांगतात। आणि बरं, जी नुकसान भरपाई होती ती तरी मिळते का आम्हाला? ती मिळते का सांगा तुम्ही? ह्या सगळ्या गराड्यामध्ये आमचे रोजचे रोजगारही जातात, आम्ही तर हातावरचे कमावणारे लोक आहोत। मग तिकडे आम्ही सांगितलं तर आम्हाला मिळत नाहीत ना। सगळीकडनं आमचं नुकसान होतं, आम्हाला फायदा काय होतो या प्रशासनाचा? प्रशासनाने उत्तर द्यावं आम्हाला। चिमुकली बसली, चिमुकली काय सांगशील तू? काय सांगशील? होय का? तुला खेळायला जागा नाहीये? घरात पाणी तर सांग, खाऊ बिस्किट ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।